नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय गणितचा घटक क्रमांक 3 मसावी व लसावी या ठिकाणी पाहणार आहोत। मागच्या तासिकेला आपण प्रकरण क्रमांक 1 आणि प्रकरण क्रमांक 2 पूर्णपणे अभ्यासलेलो आहोत। पूर्णांक संख्यांचा गुणाकार आणि भागाकार आपण पाहिलेलो आहोत। आता आपण लसावी मसावी पाहत असताना सुरुवातीला आपण संख्यांची काही ओळख करून घेणार आहोत। तर तुम्हाला माहिती का सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? विद्यार्थी मित्रांनो, सर्वात लहान मूळ संख्या कोणती सांगू शकाल का तुम्ही? पहा, तर मूळ संख्या कशाला म्हणायचं हे आधी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। जर आपल्याला मूळ संख्या कशाला म्हणतात हे माहित असेल तरच आपण सर्वात लहान मूळ संख्या कोणती हे सांगू शकतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इरोटोस्थेनीस म्हणजे हा जो शास्त्रज्ञ आहे त्याचं नाव मी लिहिते, इरोटोस्थेनीस। या शास्त्रज्ञाने काय केलं तर या शास्त्रज्ञांनी साधारणपणे काही मूळ संख्या शोधण्याच्या काही पद्धती या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। तर मूळ संख्या शोधण्याच्या पद्धती कशा किंवा मूळ संख्या ओळखण्याच्या काही पद्धती त्यांनी सांगितलेल्या आहेत। त्या पद्धती आता मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून मूळ संख्या कशाला म्हणायचं आणि मूळ संख्या कशा शोधायच्या हे तुम्हाला सहज लक्षात येऊ शकेल। तर विद्यार्थी मित्रांनो, जसा निसर्गामध्ये काही मूळ रंग आहेत, ठीक आहे, लाल, पिवळा, निळा हे मूळ रंग असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या मूळ रंगांच्या मदतीने इतर रंग तयार होतात। उदाहरणार्थ पाहायला गेलो आपण तर लाल आणि पिवळा रंग एकत्र केला तर नारंगी रंग तयार होतो। तसंच लाल आणि निळा रंग एकत्र केला तर हिरवा रंग तयार होतो। म्हणजेच काय तर मूळ रंग जे आहेत हे मूळ रंग केवळ एकच असलेले म्हणजे विशिष्ट असे असलेले आपल्याला पाहायला मिळते, ते वेगळे असलेले आपल्याला पाहायला मिळतात, ठीक आहे। त्याचबरोबर मग या ठिकाणी मूळ संख्या कशाला म्हणायचं तर या संख्या पण अशाच आहेत का? होय, तर या संख्या पण अशाच आहेत। या संख्या जर इतर संख्यांमध्ये मिळवल्या किंवा इतर संख्यांमध्ये जर आपण पाहिल्या तर या संख्या आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्यापासून दुसरी संख्या तयार होऊ शकते, पण त्या मात्र संख्या वेगळ्या आहेत। ज्या संख्या दोन संख्यांच्या गुणाकारातून बनत नाहीत ज्या संख्या दोन संख्यांच्या गुणाकारातून बनत नाहीत त्या संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो। आता इथं मी 12 ही संख्या लिहिलेली आहे, समजा 12 ही संख्या कशी तयार होते तर 3 गुणिले 4 चारित्रिकम 12 असं आपण म्हणू शकतो किंवा 6 गुणिले 2 असं पण आपण म्हणू शकतो, ठीक आहे। मग 3 आणि 4 हे 12चे अवयव आपल्याला मिळतात किंवा 6 आणि 2 सुद्धा 12चे अवयव आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी। मग ही जी संख्या आहे ही मूळ संख्या होऊ शकते का तर नाही, तर ही संख्या संयुक्त संख्या आहे, ठीक आहे। मूळ संख्या कशाला म्हणतात तर त्या ठिकाणी जी संख्या फक्त आणि फक्त स्वतःच्याच पाड्यात येते अशी संख्या कोणती आहे तर एक जी संख्या आहे ही एक संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही। कारण का एक ही संख्या प्रत्येक पाड्यात येतच जाते, ठीक आहे, आणि ती फक्त एकदाच येते। म्हणजे 2 एके 2 3 एके 3 4 एके 4 5 एके 5 6 एके 6 21 एके 21 71 एके 71 असं आपण म्हणतो, ठीक आहे। त्यामुळे ती संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही। उरली पुढची संख्या कोणती आहे तर समजा 2 ही संख्या पुढची संख्या आहे, ठीक आहे, 2 ही संख्या पुढची संख्या आहे असं आपण म्हणू, ठीक आहे। मग ही कोणत्या दोन संख्यांच्या गुणाकारातून तयार होते तर 2 ही संख्या 2 गुणिले 1 म्हणजे 2 एके 2 या दोन संख्यांच्या गुणाकारातून तयार होते, बरोबर आहे। पण या ठिकाणी या संख्येचे अजून काही अवयव आपण पाडू शकतो का? नाही पाडू शकत। पहा, म्हणजेच काय तर या ठिकाणी मूळ संख्यांचे अवयव आपल्याला पाडता येतात का? नाही पाडता येत, मूळ संख्या आहे अशी राहते, ठीक आहे। मग अशा संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो। एकच्या पाड्यात सर्व संख्या येतात, पण जी संख्या एकाच्या पाड्यात येईल व स्वतःच्या पाड्यात येईल अशा संख्येलाच आपण मूळ संख्या असं म्हणतो। जी संख्या एकाच्या पाड्यात येईल आणि फक्त स्वतःच्या पाड्यात येईल, ठीक आहे, जी संख्या एकाच्या पाड्यात येईल आणि फक्त स्वतःच्या पाड्यात येईल अशा संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो। जर तुमच्याकडे पाढे लिहिलेली वही असेल तर ती वही तुम्ही ठेवायची समोर आणि पाहायचंय की याच्यामध्ये फक्त आणि फक्त तीच संख्या आणि एक या पाड्यात येणारी संख्या कोणती आहे। तर
त्यामुळे आपण 1 ला मूळही संख्या म्हणणार नाही आहोत आणि संयुक्तही संख्या म्हणणार नाही आहोत. तर या ठिकाणी आपल्याला संख्यामध्ये 2 ही सर्वात लहान मूळ संख्या असलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण 2 ही फक्त आणि फक्त त्याच पाड्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. मग 2 चा पाडा जर आपण म्हणू लागलो, बे के बे, बे दुनी 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंच 10, बे सक 12, बे सती 14, बे 8 16, बे 9 18, बे 19 20, ह्या ज्या संख्या आपल्याला दिसतात ह्या पाड्यामध्ये येणारी संख्या मी इथं लिहिते, बे के बे, बे दुनी 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंच 10, बे सख 12, बे सती 14, बे 8 16, बे 9 18, बे 19 20. आता बेच्या पाड्यामध्ये येणारे 2च्या पाड्यामध्ये ह्या ज्या येणाऱ्या संख्या आहेत, ह्या संख्या मात्र मूळ संख्या होऊ शकत नाहीत, कारण ह्याला 2 नी भाग जातो आणि त्याचबरोबर ह्याला हा 4च्या पाड्यामध्ये सुद्धा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. 4 हा अंक 2च्या पाड्यामध्ये पण आहे आणि 4च्या पाड्यामध्ये पण आहे. 2 मात्र केवळ 2च्याच पाड्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग अशा 2 न भाग जाणाऱ्या अजूनही काही संख्या आहेत. 12 दुनी 24, 24 ही संख्या असेल, ठीक आहे, किंवा 16 दुनी 32, 32 ही संख्या असेल, ठीक आहे. ह्या सर्व संख्या ज्या आहेत ह्या सर्व संख्या मात्र मूळ संख्या येत नाहीत. केवळ 2च ही मूळ संख्या येते, कारण 2 ला फक्त ती त्याच्याच पाड्यात असलेली पाहायला मिळते आपल्याला, आणि या ठिकाणी फक्त 1 आणि 2 यांचाच गुणाकार फक्त आपण करू शकतो आणि 2 ही संख्या आपल्याला मिळू शकते. म्हणजे जी संख्या 2 संख्यांच्या गुणाकारातून बनत नाही, कुठल्या पण 2 संख्यांच्या गुणाकारातून 2 बनू शकतं का? नाही. 1 सोडून द्या, ठीक आहे, 1 ला आपण बाजूला ठेवणार आहोत. 2 कुठल्या पण 2 संख्यांच्या गुणाकारातून आपल्याला मिळू शकतो का? नाही. फक्त 2 हा वेगळा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तसंच 3 सुद्धा कुठल्या 2 संख्यांच्या गुणाकारातून आपल्याला मिळतो का? नाही. तर 3 सुद्धा दुसऱ्या कुठल्याच 2 संख्यांच्या गुणाकारातून आपल्याला मिळत नाही. म्हणजे या सर्व संख्यामध्ये 2 ही संख्या सर्वात लहान मूळ संख्या असलेली आपल्याला पाहायला मिळते, ठीक आहे. सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? तर 2 ही संख्या सर्वात लहान मूळ संख्या आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. त्याचबरोबर जी संख्या फक्त आणि फक्त स्वतःच्याच पाड्यात येते व कोणत्याही 2 संख्यांच्या गुणाकारातून बनत नाही, जी संख्या फक्त स्वतःच्या पाड्यात येते आणि कोणत्याही 2 संख्यांच्या गुणाकारातून बनत नाही, अशा संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो. मग 2 ही फक्त त्याच पाड्यात येते आणि कुठल्याही 2 संख्याच्या गुणाकारातून बनत नाही. मग अशा अजूनही काही संख्या आहेत, त्या कोणकोणत्या आहेत? तर या ठिकाणी मी प्रश्न दिलाय बघा, 1 ते 50 या संख्यांमधल्या मूळ संख्या कोणत्या, ठीक आहे. 1 ते 50 या संख्यामधल्या मूळ संख्या तुम्हाला आता शोधायच्या आहेत. मग आता 1 ते 50 या संख्यामधल्या मूळ संख्या शोधत असताना आपल्याला या ठिकाणी मी क्रमाने 1 ते 50 संख्या लिहिते. 1 2 3 4 5 6 7 8. आता सगळ्या संख्या लिहायच्या म्हटलं तर फक्त 10 पर्यंत मी संख्या लिहिते. या संख्यामधल्या आता मूळ संख्या कोणत्या ते पाहूयात आणि त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या मूळ संख्या मी इथे लिहिलेल्या आहेत, ठीक आहे. आता 1 आणि 2 मधली मूळ संख्या कुठली येते? 2 येते, कारण 2 ला काय होतो तर फक्त त्याच संख्येने आपण गुणू शकतो आणि फक्त त्या संख्येत तो पाडा येतो, ठीक आहे. कुठल्याही 2 संख्यांच्या गुणाकारातून तो बनत नाही आणि त्याच पाड्यामध्ये ती संख्या येते. 3 सुद्धा येते का बघा बघू, तर 3 सुद्धा फक्त 3च्याच पाड्यात येते आणि कुठल्याही 2 संख्यांच्या गुणाकारातून ती मिळत नाही, त्यामुळे 3 सुद्धा मूळ संख्या येते. मग 2 ही संख्या 4 ही संख्या मूळ संख्या येऊ शकते का? तर 4 ही संख्या जी आहे ती 2 गुणिले 2 या संख्येतून मिळते, त्याचबरोबर 4 गुणिले 1 या संख्येतून सुद्धा ती मिळते, ठीक आहे. त्यामुळे 4 ही मूळ संख्या होऊ शकत नाही. ज्या संख्येचे अवयव पडतात, ठीक आहे, 1 सोडून देऊन त्या संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. मग 5 पाहिलात तर 5 फक्त 5च्याच पाड्यात येतो आणि कुठल्याही 2 संख्येच्या गुणाकारातून तो बनत नाही, म्हणून 5 सुद्धा मूळ संख्या येते. 6 येते का पहा बघू, तर 6 3 गुणिले 2 केलं तरी 6 येऊ शकतं, ठीक आहे, किंवा 6 गुणिले 1 केलं तरी सुद्धा 6 येऊ शकतं. त्यामुळे 6 ही संख्या मूळ संख्या येत नाही. मग 7 येते का बघा, होय 7 येऊ शकते, कारण 7 ही फक्त 7च्याच पाड्यात आहे आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी 7 ला पूर्णपणे कुठल्याही 2 संख्यांच्या गुणाकारातून ते बनत नाही.
त्यामुळे 7 सुद्धा मूळ संख्या येणार आहे. 9 येणार आहे का, 8 येणार आहे का बघा, नाही, 8 ही संयुक्त संख्या येणार आहे. आणि 9 येऊ शकते का, नाही, 9 सुद्धा या ठिकाणी मूळ संख्या येत नाही, कारण या ठिकाणी 9 ला 3 नी भाग जातो पूर्णपणे. 3 त्रिक 9 आपण करू शकतो. 3 गुणिले 3 केलं तर 9 येऊ शकतं. त्यामुळे दोन संख्यांच्या गुणाकारातून ती बनते, त्यामुळे ती मूळ संख्या येत नाही. 10 सुद्धा मूळ संख्या येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की जी संख्या फक्त आणि फक्त तिच्याच पाड्यात येते, स्वतःच्याच पाड्यात येते आणि कोणत्याही दोन संख्यांच्या गुणाकारातून ती बनत नसेल तर त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो. आता या ठिकाणी 1 ते 50 मधल्या मूळ संख्या मी लिहिलेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही निरीक्षण केलात तर सर्वात लहान मूळ संख्या 2 येते, त्यानंतर 3 येते, त्यानंतर 5 येते, त्यानंतर 7 येते, ठीक आहे, त्यानंतर 11 येते. 11 फक्त 11च्याच पाड्यात आहे, कुठल्या दोन संख्येच्या गुणाकारातून ती बनत नाही. 13 येते, 17 येते, 19 येतं, 23, 29, 31, 37, 41, 43 आणि 47. ह्या सर्व संख्या कशा आहेत तर मूळ संख्या आहेत. ठीक आहे, 1 ते 50च्या दरम्यान ह्या मूळ संख्या येतात. मग 1 ते 50च्या दरम्यान एकूण किती मूळ संख्या आल्या मोजलात तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. तर 1 ते 50च्या दरम्यान 15 मूळ संख्या या ठिकाणी आपल्याला मिळतात. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्या कशाला म्हणायचं आणि सर्वात लहान मूळ संख्या 2 येते आणि 1 ते 50च्या दरम्यान 15 मूळ संख्या येतात. हे तुम्हाला इतकं खोलवर जाऊन मी का सांगत आहे, कारण तुम्हाला स्कॉलरशिपला पुढे स्पर्धा परीक्षांना मूळ संख्या ओळखता येणं सहज शक्य व्हावं, यासाठी मी या ठिकाणी एवढं स्पष्टीकरण देऊन तुम्हाला सांगत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्या कशाला म्हणतात हे नेहमी लक्षात ठेवा. कोणत्याही दोन संख्यांच्या गुणाकारातून जी संख्या बनत नाही आणि फक्त ती स्वतःच्याच पाड्यात येत असेल तर त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो. या ठिकाणी या खाली संख्या दिसत आहेत. खालील संख्यांपैकी ज्या संख्या मूळ संख्या आहेत त्या संख्या मोती वर्तुळ करा असं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी 17 ही मूळ संख्या आहे का, आहे. 15 आहे का, नाही. 5 गुणिले 3 केला तर 15 येतो. ठीक आहे, त्यामुळे 15 ही मूळ संख्या येत नाही. 4 ही मूळ संख्या येते का, नाही. 3 ही मूळ संख्या येते का, येते. 1 संयुक्त ही नाही आणि मूळ ही नाही, हे लक्षात ठेवा. 2 ही संख्या मूळ संख्या येते का, तर येते. 12 ही संख्या मूळ संख्या येते का, नाही, कारण 6 गुणिले 2 केलात 12 येतं, 3 गुणिले 4 केलात तर 12 येतं, त्यामुळे ही संख्या मूळ संख्या होऊ शकत नाही. 23 संख्या येऊ शकते का, हो, तर 23 ही संख्या मूळ संख्या आहे. 27 ही संख्या मूळ संख्या आहे का, आता 27 चा विचार करायला गेला तर 27 कुठल्या दोन संख्यांच्या गुणाकारातून निर्माण होऊ शकते का, पहा बघू. 9 त्रिक 27 किंवा 3 9 27 आपण करू शकतो, त्यामुळे 27 ही मूळ संख्या येऊ शकत नाही. 35 सुद्धा येऊ शकत नाही, कारण 7 गुणिले 5 केला 7 5 35 येतं, त्यामुळे नाही येऊ शकत. 41 येऊ शकतं का, येऊ शकतं. ठीक आहे, 43 येऊ शकतं का, येऊ शकतं. 58 येऊ शकतं का, नाही येऊ शकत, कारण 8 हा 2च्या पाड्यातील अंक आहे आणि याला पूर्ण भाग जातो कुठल्याही ठराविक संख्यांनी. ठीक आहे, त्यामुळे ही संख्या मूळ संख्या येत नाही. 51 होऊ शकते का, पहा 51 ही मूळ संख्या होऊ शकते का, विचार करायला गेलात तर 17 त्रिक 51, त्यामुळे 51 ही संख्या मूळ संख्या होऊ शकत नाही. पुन्हा 72 होऊ शकते का, नाही होऊ शकत. 79 होऊ शकते का, पहा बघू 79 होऊ शकते का. ठीक आहे, तर 79 ला सुद्धा पूर्ण भाग कशाने जातो का, नाही जात, त्यामुळे 79 ही काय होते तर संख्या मूळ संख्या येते. 91 येऊ शकते का, तर 91 येऊ शकते का, मूळ संख्या होते का नाही होते. आणि 97 मूळ संख्या होते का नाही होते. ह्या संख्या आता तुम्ही पुढच्या संख्याच्या आहेत तुम्ही सोडवायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मूळ संख्या
कशाला म्हणायच्या आणि मूळ संख्या कशा ओळखायच्या ह्या तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. आता आपण जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं ते पाहणार आहोत. जोडमूळ संख्या कशाला म्हटलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जोडमूळ संख्या लिहित असताना आपण याला जोडमूळ संख्यांनाच आपण ट्विन प्राइम नंबर्स असे म्हटलं जातं. ठीक आहे. ज्या दोन मूळ संख्यातील फरक 2 आहे, ठीक आहे, ज्या मूळ संख्येतील दोन मूळ संख्येतील फरक 2 आहे त्या दोन मूळ संख्या ह्या जोडमूळ संख्या येतात. लक्षात घ्या, त्यांना आपण काय म्हणतो तर जोडमूळ संख्या असे म्हणतो, ज्या दोन संख्यामधला फरक 2 येतो. आता 3 आणि 5 मधला फरक किती येतो 2 येतो. 3 नंतर 4, 4 नंतर 5. ठीक आहे. 5 आणि 7 मधला फरक किती येतो 7 मधून 5 घालवले तर 2 उरतात. पहा. 11 आणि 13 मधला फरक किती येतो तर इथे सुद्धा 2चा फरक येतो. ठीक आहे. 29 आणि 31 मधला फरक किती येतो तर इथेही 2 फरक येतो. 3 आणि 5 मूळ संख्या आहेत. 5 आणि 7 सुद्धा मूळ संख्या आहेत. 11 आणि 13 सुद्धा मूळ संख्या आहेत आणि 29 आणि 31 सुद्धा मूळ संख्या आहेत. म्हणजे दोन मूळ संख्यांमधला फरक 2 आहे त्या संख्या एकमेकांच्या जोडमूळ संख्या आहेत असं आपण म्हणणार आहोत. तर जोडमूळ संख्या म्हणजे काय तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर यावरून आपल्याला आता सहमूळ संख्या कशाला म्हणायचं हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सहमूळ संख्या कशाला म्हणायचं, तुम्हाला जोडमूळ संख्या लक्षात आल्या असतील, त्याचबरोबर मूळ संख्या सुद्धा तुमच्या लक्षात आल्या. तर सहमूळ संख्या कशाला म्हणायचं तर ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 आहे. पहा, ज्या दोन मूळ संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 आहे. ज्या दोन मूळ संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 आहे, 1 हाच असतो, त्या संख्या एकमेकांच्या सहमूळ संख्या आहेत. 1 हाच असतो त्या संख्या काय आहेत तर त्या संख्या एकमेकांच्या सहमूळ संख्या आहेत. त्या संख्या काय आहेत एकमेकांच्या सहमूळ संख्या आहेत. आता सहमूळ संख्या कसं म्हणायचं तर सहमूळ संख्यांना सापेक्ष मूळ संख्या असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. आता समजा मी या ठिकाणी दोन संख्या घेतल्या 10 आणि 21. ठीक आहे. त्या कोणत्याही दोन संख्या घेतल्या मी, या संख्या समूळ संख्या आहेत का हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. या ठिकाणी आपण 10चे विभाजक अगोदर पाडणार आहोत, म्हणजे 10चे अवयव आपल्याला पाडायचे आहेत किंवा 10चे विभाजक आपल्याला पाहायचे आहेत. 10 ला पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत तर 10 ला 1 नी पूर्ण भाग जातो, 2 नी पूर्ण भाग जातो, 2 पंचे 10. त्याचबरोबर 5 नी पूर्ण भाग जातो, 5 दोन्ही 10 आणि 10 एके 10 नी पूर्ण भाग जातो. ठीक आहे. त्याचबरोबर 21 ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो पहा बघू. 1 नी भाग जातो, त्याचबरोबर 3 नी भाग जातो, 3 7 21, पुन्हा 7 नी भाग जातो, 7 त्रिक 21 आणि पुन्हा 21 नी भाग जातो. ठीक आहे. या दोनही संख्यांकडे तुम्ही पाहिलात, ह्या दोनही संख्यांचे जे विभाजक आहेत हे 1 हा या दोनही संख्यांमध्ये काय आहे तर कॉमन आहे, सामायिक आहे. फक्त एकच सामायिक आहे. बाकीच्या संख्या कुठल्या सामायिक येतात का नाही. दोन्हीकडे येणारा विभाजक संख्या कुठली आहे तर 1 ही सामायिक संख्या आहे. म्हणजे 1 हा एकमेव सामायिक विभाजक इथं असलेला आपल्याला पाहायला मिळतो या दोन संख्यांमध्ये. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी 10 आणि 21 ह्या दोन संख्या या ठिकाणी सहमूळ संख्या आहेत. आता या ठिकाणी 3 आणि 8 ह्या सुद्धा काही सहमूळ संख्या आहेत. 3 आणि 8 जर संख्या पाहिल्या आपण, 3 विभाजक कोणते आहेत तर 3 एके 3 नी पूर्ण भाग जातो, 8 ला तर 2 नी पूर्ण भाग जातो, 4 नी पूर्ण भाग जातो,
4 ने पूर्ण भाग जातो आणि 1 ने पूर्ण भाग जातो पहिल्यांदा, 2 ने जातो, मग 4 ने जातो, मग 8 एके 8 ने भाग जातो. ठीक आहे. मग या दोन्हीमध्ये सुद्धा 1 हा सामायिक आहे. मग ही सुद्धा काय होते, समूळ संख्या होते. ठीक आहे. तसंच 4 आणि 9 घ्या. ठीक आहे. 4चे विभाजक सांगा बघू. तर 1 ने 4 ला भाग जातो, 2 ने 4 ला भाग जातो आणि 4 ने 4 ला भाग जातो. ठीक आहे. 9 जर पाहिला तर 9 ला कशा कशाने भाग जातो पहा बघू. तर 9 ला 1 ने भाग जातो, 3 त्रिक 9, 3 ने भाग जातो, पुन्हा 9 ने भाग जातो. ठीक आहे. मग या दोन्हीमध्ये सुद्धा 1 हा सामायिक आहे. फक्त सामायिक म्हणजे दोन्हीकडे पण तो आलेला आहे. म्हणजे या सर्व संख्या काय आहेत तर समूळ संख्या आहेत. तसेच 21 22 ह्या सुद्धा समूळ संख्या येतात. 22 23 सुद्धा समूळ संख्या येतात आणि 23 24 सुद्धा समूळ संख्या येतात. लक्षात घ्या. म्हणजे 2 क्रमवार संख्या समूळ संख्या असतात का याचा सुद्धा तुम्ही पडताळा घ्यायचा आहे. आता मी पाहणार आहे 2 क्रमवार संख्या समूळ संख्या येतात की नाही ते पाहूयात आपण. उदाहरणार्थ मी इथं घेतलं 21 आणि 22. ठीक आहे. 21 कशा कशाचे विभाजक आहेत सांगा बघू. तर 1 ने भाग जातो 21 ला. ठीक आहे. 3 ने भाग जातो, 7 ने भाग जातो, पुन्हा कशाने भाग जातो बघा 7 आणि 21 ने भाग जातो. ठीक आहे. 22 चे सांगा बघू. तर 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 11 ने जातो. ठीक आहे. आणि 22 ने जातो. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जर पाहायला गेलो आपण तर 1 दोन्हीमध्ये सामायिक आहे. त्यामुळे ही सुद्धा समूळ संख्या येते. म्हणजे 2 क्रमवार संख्या समूळ संख्या असू शकतात. ठीक आहे. तर या ठिकाणी याच्या तासिकेला आपण मूळ संख्या, सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या या सर्व संख्या अभ्यासलेल्या आहेत. यावरती आधारित तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सराव संच 10 देण्यात आलेला आहे आणि हा जो सराव संच 10 आहे हा सराव संच 10 तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. या सराव संच 10 मध्ये 25 ते 100च्या दरम्यानच्या मूळ संख्या काढा, सहमूळ संख्या शोधा, त्याचबरोबर 51 ते 50 मधल्या जोडमूळ संख्या शोधा असा प्रश्न विचारला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं, मूळ संख्या कशाला म्हणायचं आणि सहमूळ संख्या कशाला म्हणतात ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला समजल्या असतील तर सहजच तुम्ही सराव संच हा सोडवू शकाल. तर सराव संच 10 या ठिकाणी तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. धन्यवाद.